आज सविताच्या किचन मध्ये बनते आहे कोलंबी बिर्याणी. बिर्याणीसाठी कोलंबीला मॅरिनेट करून ठेवलाय. त्याच्यात थोडस दही 2 चमचे दही टाकलाय, मसाला टाकला 1 चमचा, लसूण आल्याची पेस्ट टाकली आहे, हे सगळं हळद टाकले, हे सगळं लावून ठेवलंय. त्याच्यात कांदा, टोमॅटो, लसूण आल्याची पेस्ट, तेजपान, कढीपत्ता, कोथिंबीर, मीठ, बिर्याणी मसाला, लाल तिखट, हळद आणि थोडासा हिंग आणि भात हा शिजवून घेतलेला भात आहे. हे सगळं साहित्य तर गॅसवर मी टोप ठेवलाय, त्याच्यात तेल घातलंय. आता मी कोलंबीला लागणारा मसाला तयार करून घेणार, नंतर मी तुम्हाला सगळं बिर्याणीचा थर लावताना दाखवते. नंतर तर मसाला तयार करण्यासाठी मी याच्यात 5 ते 6 चमचे तेल घेतलं, कारण याला तेल जास्त लागतं. त्याच्यात मी तेजपान टाकते, कढीपत्ता टाकते, कांदा टाकते, आणि लसूण आल्याची पेस्ट टाकते. हे सगळं चांगलं व्यवस्थित परतून घेणार. गॅस फास्ट केला तर हे चांगलं मिक्स करून घेते व्यवस्थित. तर मी याच्यातच टोमॅटो घालून घेते. टोमॅटो आणि सगळं शिजण्यासाठी याच्यावर मी डिश ठेवते, टोमॅटो नरम होण्यासाठी. एक चमचा मीठ टाकलं, अर्धा चमचा काश्मीरी मसाला टाकते, अर्धा चमचा हळद टाकते. बिर्याणी मसाला आहे त्याच्यातला मी 1 चमचा बिर्याणी मसाला टाकते. आता हे मॅरिनेट केलेली कोलंबी मी आता या मसाल्यात फोडणीत घालून घेते. आणि आता हे कोलंबी शिजेपर्यंत हा मसाला मी शिजायला ठेवून देणार. ढवळून घेते, गॅस थोडा बारीक करते आणि ह्याच्यावर मी झाकण ठेवते. 10 मिनिटं तरी झाकण ठेवते. असं मध्ये मध्ये ढवळत राहायचं, नाही तर खाली लागेल. तर राहिलेला बिर्याणी मसाला टाकते आणि चांगलं ढवळून घेते.
अजून 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवते. झाकण काढते, चांगलं ढवळून घेते, ढवळते. आता हा मसाला रेडी झाला. गॅस बंद करते. तर मी या कढईत थर लावणार आहे बिर्याणीचा. त्या आधी खाली मसाला घालून घेते थोडा. तेजपान काढून ठेवायचा. जे काही खडे मसाले असतील ते पण दाताखाली यायला नको म्हणून काढून ठेवायचे, जे मिळतील ते. मी 2च थर लावणार आहे याच्यावर. दालचिनीची साल काढून ठेवते. कोथिंबीर घालते. हा मी कांदा फ्राय करून घेतलेला तो घालते. थोडीशी कोथिंबीर घालते. मसाला परत वरून हा मसाला घालते. थोडीशी कोथिंबीर घालते. याच्यात मी तूप घालणार. आणि स्वाद येण्यासाठी वरून आधी तूप घालते. असे मध्ये होल करून त्याच्यात मी तूप घातलं. आता त्याच्यावरती मी दुधात थोडीशी हळद टाकून त्याच्यावर कलरचं हे करणार. कलर द्यायचा असेल तर हे हळदीचं दूध घालायचं. त्याला टेस्ट पण छान येते आणि दिसतं पण छान. वरून पण कलर येण्यासाठी हे असं दूध, हळदीचं दूध घालायचं. आता याच्यावरती घट्ट झाकण ठेवून 15 मिनिटं दम देण्यासाठी ठेवायचं. ते मी करते. तर मी याच्यावर झाकण ठेवते. लाईट 2 मिनिटं मी फास्ट गॅसवर ठेवणार आणि नंतर मी 15 मिनिटं बारीक गॅसवर ठेवणार. आधी मी फास्ट गॅसवर 2 मिनिटं होऊ दे. बारीक गॅसवर 15 मिनिटं ठेवून द्यायचं. असं गॅस बंद करते, खाली उतरून घेते, झाकण खोलते,
कोलंबी बिर्याणी खाण्यासाठी रेडी झाली आहे. आता ही बिर्याणी मी तुम्हाला अशी काढून दाखवते. ही बिर्याणी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.